सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या मागच्या तासाला वृत्तलेख हा उपयोजित मराठीचा भाग अभ्यासताना आपण प्रास्ताविक, वृत्तलेखाचा अर्थ आणि स्वरूप तसंच वृत्तलेखाचे वेगवेगळे प्रकार 5 प्रकार आपण अभ्यासले होते, हे बघितलं होतं। आज आपण 2 मुद्द्यांवर विचार करू। एक म्हणजे वृत्तलेखांसाठी विषय कसे सुचतात, वृत्तलेखांसाठी विषय कसे सुचतात म्हणजे विषयांचे स्रोत कोणते असतात, कसे हे विषय आपल्या मनामध्ये निर्माण होतात हे, आणि दुसरं म्हणजे वृत्तलेख लिहिताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्यायला पाहिजे किंवा कोणकोणत्या गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे, ह्या बाबींचा विचार आपण करू। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की वृत्तलेखासाठी विषय कसे सुचतात किंवा कोणकोणते स्रोत आहेत वृत्तलेख लिहिण्याचे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जेव्हा आपण निरीक्षण करत असतो समाजाचं, त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात। आपण प्रवास, अनुभव, निरीक्षण यावर विविध वर्तमानपत्रामधील बातम्या, पुस्तकं, नियतकालिकं, संकेतस्थळ, दूरचित्रवाणी ह्या विषयाचे विविध साधने हे आपल्याला वृत्तलेख लिहिण्यासाठीचे विषय मिळवून देतात। आपण विषयाचे स्रोतच बघितलेले आहे कसे सुचतात। जेव्हा आपण समाजात वावरतो त्यावेळेस आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात, प्रवासात अनेक व्यक्ती भेटतात, आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात, मग त्यावर निरीक्षण, ज्या वर्तमानपत्रामध्ये अनेक बातम्या येतात, पुस्तकं, नियतकालिकं, संकेतस्थळ, दूरचित्रवाणी, हे वृत्तलेखाचे आपण म्हणून विविध साधने आहेत। ही साधने आपल्याला वृत्तलेख लिहिण्याचे विषय मिळवून देत असतात। तसंच वृत्तलेखासाठीचे विषयाचे जे स्रोत आहेत ते आपल्याला पुढील गोष्टींतून मिळू शकतात। ज्या महत्वाच्या 4 गोष्टी ज्या आहेत, एक म्हणजे बातमी, दुसरी व्यक्तिगत अनुभव, तिसरं भेटीगाठी किंवा संभाषण आणि चौथं निरीक्षण, हे विषयांचे स्रोत म्हणू आपण। तर बातमी आपल्याला वृत्तलेखाचा विषय कशी मिळवून देते। वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित होणारी जी बातमी असते किंवा नियतकालिकांमध्ये लिहिले गेलेलं जे वृत्त असतं, ही अशी वृत्तमाला वाचल्यानंतर किंवा दूरचित्रवाणीवर दाखवलेली घटना पाहिल्यानंतर त्याच्या अनुषंगाने आपल्या मनात वृत्तलेखासंबंधीचं जे बीज आहे ते लेखकाच्या मनात तयार होत असतं। त्या बातमीच्या मागे कोणकोणत्या गोष्टी आहेत, काय संदर्भ आहे, हे मुलाखत घेऊन त्या बातमीच्या संबंधाने उत्तम अशा वृत्तलेखाची निर्मिती करता येऊ शकते। बातमीकडे जर आपण विविध अंगाने पाहिले तर त्या घटनेचा परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला वृत्तलेखासाठी अनेक विषय सहज मिळू शकतात। उदाहरणार्थ जर आपल्याला बघायचं झालं तर वर्तमानपत्रात कधीही अशी एखादी बातमी येते की आपण त्यावर विचार करायला लागतो, जसं विजेशिवाय वाहनांच्या ट्यूबचे पंक्चर काढणे किंवा पेट्रोल शिवाय गाडी कशी चालेल, ह्या संबंधीचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मग आपल्या मनात असे विचार येतात, पेट्रोल शिवाय गाडी कशी चालू शकेल, इंधन म्हणून तिथे कशाचा मग वापर केला असेल, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात। त्यामधून मग विजेची बचत किंवा पेट्रोलची बचत, त्यामध्ये कोणता रोजगार मिळेल का, या अशा अनेक अंगाने वृत्तपत्रामध्ये लिहिल्या जातात। तर बातमी हा त्यामागचा एक महत्वाचा स्रोत आहे। नंतर दुसरा जो आहे तो म्हणजे व्यक्तिगत अनुभव। पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये ज्या व्यक्ती वावरतात त्या व्यक्तींना अनेक घटना आणि प्रसंग यांना सामोरे जावे लागते। बातमी मिळवताना त्यांना अनेक प्रकारचे अनुभव समाजात येत असतात। तसंच त्यातील काही अनुभव जे आहेत त्या अनुभवांवर बातमी तयार होत असते। तसेच काही अनुभव हे अनुभवाची शिदोरी वाढवण्यास उपयोगी ठरत असतात। ते अनुभव वाया जात नाही, ते कुठेतरी मनामध्ये क्लिक करून असतात आणि जेव्हा एखादा प्रसंग घडतो तेव्हा ते अनुभव आठवतात आणि त्यावर आधारित असा वृत्तलेख मग तयार होतो। भविष्य काळामध्ये
हे जे अनुभव आहे आपण आधी घेतलेले आहे ते अनुभव कामी पडत असतात. उदाहरणार्थ जर आपण म्हटलं की बस स्थानकावर जे फेरीवाले आहेत, जे भिकारी आहेत, त्यांच्या एखाद्या संघटनेची जेव्हा संघटना स्थापन करण्याची बातमी येते तर त्यावर आधारित वृत्तलेख लिहिताना मग ते फेरीवाल्यांची संख्या किती आहे, खरोखरच त्या व्यवसायात कष्ट घ्यावे लागतात की नाही, त्यांचा वेळ किती जातो त्याच्यामध्ये, त्यांच्या कुटुंबाचं उदरभरण त्यांना करता येतं का, रोजगाराचं काही उत्पन्न होतं का, अशा मुद्द्यांवर वृत्तलेख लिहिला जाऊ शकतो. पण यामध्ये अशा प्रकारच्या वृत्तलेखामध्ये फक्त तपशिलाची नोंदच अपेक्षित नसते, तर त्यामधून त्यांच्या जीवनाचा अनुभवाचं दर्शन घडणं सुद्धा अत्यंत आवश्यक असतं. आपल्याला व्यक्तिगत आलेले अनुभव समाजासमोर मांडण्याची, वाचकांसमोर मांडण्याची जेव्हा लेखकाला आवश्यकता वाटते त्यावेळेस अशा प्रकारचा वृत्तलेख लिहिला जातो. तिसरा जो आपण बघितलं, भेटीगाठी किंवा संभाषण, हा सुद्धा वृत्तलेखाच्या विषयाचा एक स्रोत आहे. जे पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीला उत्तम आणि सुंदर असं लिहिता येण्यासाठी भाषा ज्ञान त्याचं उत्तम असणं आवश्यक आहे. तसेच व्यवसायाची गरज म्हणून त्याच्याजवळ संवाद कौशल्य असणं सुद्धा गरजेचं आहे, कारण त्याला अनेक क्षेत्रात जाऊन बातम्या मिळवाव्या लागतात. त्यामुळे अनेक वेळा त्यांना जे मोठमोठे अधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. तर कधी कधी शेतकरी, शेतमजूर, जे छोट्या तळ्यातले जे लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा त्यांना संवाद साधावा लागतो. किंवा कधी कधी कलाकार, खेळाडू, विविध कंपन्यांचे जे लोक व्यवस्थापक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, यांच्याशी बोलत असताना अनेक मुद्द्यांना त्यांना स्पर्श करावा लागतो. कधी कधी काही माणसं बोलत नाहीत, मितभाषी असतात ते. अशा वेळेस त्यांना बोलतं करण्याचं कौशल्य त्या पत्रकाराकडे असणं अत्यंत आवश्यक असतं. त्याच्याशी बोलताना अनेक विषय त्याला सहजपणे मिळू शकतात. या अशा संभाषणामधून काय होतं की एखाद्या व्यक्तीचे अनेक पैलू डोळ्यासमोर येतात जे समाजाला सांगण्याची गरज असते. जेव्हा एखाद्या कलाकाराशी, एखाद्या खेळाडूशी, एखाद्या आपण म्हणू समाजसेवकाशी जेव्हा माणूस संवाद साधतो, भेटीगाठी घेतो, तेव्हा त्या व्यक्तीचे अनेक पैलू सहज समोर येतात आणि मग त्यावर आधारित असा उत्तम असा वृत्तलेख तयार करता येतो. किंवा एखादा अधिकारी एखादी घटना सहजपणे चर्चेत सांगून जातो आणि मग ती चर्चेत सांगितलेली जी घटना आहे त्यावर वाचकाला खूप महत्वाची ती घटना आहे असं लेखकाला वाटतं आणि तो त्यावर वृत्तलेख लिहितो. म्हणून भेटीगाठी किंवा संभाषण हा वृत्तलेखाच्या विषयाचा एक महत्वाचा स्रोत आहे असं आपण म्हणू. नंतरचं जे आहे शेवटचा मुद्दा, निरीक्षण. निरीक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. पत्रकाराने तर कसं चौकस असायला पाहिजे, कारण पत्रकाराला बातमीचे अनेक धागेदोरे मिळवावे लागतात. वृत्तलेखासाठी त्याची सूक्ष्म दृष्टी असणं आवश्यक आहे, कारण आपल्या अवतीभोवती समाजात वावरत असताना अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. त्या घटनांचं बारकाईनं निरीक्षण करणं आवश्यक आहे. ती घटना का घडली, ती घटना घडण्यामागे काही हेतू होता का, त्यामधील बातमीचा शोध घेता येणे किंवा ती बातमी घडण्यामागची कारणं शोधता येणे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि याच्यासाठी काय आवश्यक असतं, सूक्ष्म असं निरीक्षण आवश्यक असतं. म्हणजे वृत्तलेखासाठी निरीक्षणामधून, अनुभवातून विवेचन, संदर्भ, कारणमीमांसा, परिणाम यासारख्या अनेक गोष्टी समोर येत असतात. जेवढं त्या पत्रकाराचं निरीक्षण सूक्ष्म असेल तेवढा त्याचा वृत्तलेख उत्तम असा होईल. कारण बऱ्याचदा अशा बातम्या असतात की त्या कधी कधी पत्रकाराला त्याचा शोध घ्यावा लागतो. उदाहरणार्थ आपण मागे एक घटना ऐकली होती. एक 12वीच्या परीक्षेमध्ये एक मुलगी गुणवत्ता यादीमध्ये आली होती आणि ती म्हणजे तिची परिस्थिती कशी होती, स्मशानामध्ये राहून त्या जी प्रेत जळतात त्या प्रेताच्या उजेडात बसून तिने अभ्यास केलेला असतो. तिथे अंगावर काटे आणणारी अशी घटना आहे. पण हे जे निरीक्षण असतं याच्यावर सुद्धा एखादा उत्तम असा वृत्तलेख लिहिला जाऊ शकतो.
अनेक प्रश्न मनात निर्माण होतात की खरंच त्या मुलीला तिथे भीती वाटत नसेल का? समोर प्रेत जळत आहे, त्याचा उजेड पडत आहे आणि त्या उजेडामध्ये ती आपला अभ्यास करत आहे, आपल्या जीवनाचा मार्ग शोधत आहे. अशा प्रकारच्या ज्या घटना असतात त्या घटनांचं सूक्ष्म निरीक्षण करणं आवश्यक असतं. जेव्हा असं सूक्ष्म निरीक्षण जेव्हा केलं जातं तेव्हा त्यावर उत्तम असा वृत्तलेख लिहिता येतो. म्हणजे आपण जे विषयांचे स्रोत बघितले त्याच्यामध्ये बातमी, व्यक्तिगत अनुभव, भेटीगाठी संभाषण किंवा निरीक्षण हे वृत्तलेख लिहिण्यासाठी महत्वाचे असे स्रोत आहेत. त्यानंतर आपण बघू की वृत्तलेख लिहिताना कोणकोणत्या बाबी विचारात घ्यायला पाहिजे किंवा कोणकोणत्या गोष्टीचा विचार करून लेखकाला वृत्तलेख लिहावा लागेल. वर्तमानपत्र ही वाचकांची काय असते? गरज आहे. वाचकांची बौद्धिक भूक कशी भागवली जाईल याचा विचार वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनाला करावा लागतो. कारण वाचकांच्या संख्येवरच वर्तमानपत्राची विक्री आणि जाहिराती मिळणं अवलंबून असतं. या दोन्ही गोष्टी अर्थव्यवहाराशी निगडीत असतात आणि त्या दृष्टीने वृत्तलेखासाठी देखील वाचकांची गरज आणि विषयाची निवड याचा विचार करणं आवश्यक आहे. वाचकांची गरज काय आहे आणि कोणकोणत्या विषयाची निवड करणं महत्वाचं राहील. तर वृत्तलेख लिहिताना त्या लेखकाला कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतो की वाचकांची अभिरुची. वाचकांची रुची काय आहे? कारण आपले वाचक त्यांची गरज, अभिरुची लक्षात घेऊन वर्तमानपत्रामध्ये लेखन करणं अत्यंत आवश्यक आहे. एखादं वृत्तपत्र ग्रामीण भागामध्येच प्रकाशित होतं, मग तो वाचक वर्ग जो आहे तो कोणत्या वर्गातला आहे? तो गरीब वर्गातला आहे, सामान्य वर्गातला आहे, त्याची गरज काय आहे हे लक्षात घेऊन त्याचा विषय, भाषा, आशय आणि अभिरुची इत्यादीचा विचार करणं अत्यंत आवश्यक ठरतं. कारण जर असं लेखन केलं तरच वर्तमानपत्र वाचकांच्या हृदयावर अधिराज्य करू शकतं. त्यामुळे वृत्तलेख लिहिताना वाचकांच्या अभिरुचीचा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. वाचकाची अभिरुची काय आहे? वाचकाला काय आवडेल, काय पटेल किंवा वास्तव काय असेल? वाचक वर्ग कोणत्या भागातला आहे किंवा त्या भागातला जर ग्रामीण भागातला जर वाचक वर्ग असेल तर वृत्तलेखाची भाषा कशी असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं वृत्तलेखामध्ये अत्यंत आवश्यक आहे. दुसरा आपण बघितलं तात्कालिकता. तात्कालिकता या बाबीचा विचार करणं सुद्धा आवश्यक आहे. आता तात्कालिकता म्हणजे काय? तात्कालिकता म्हणजे तो जो वृत्तलेख आहे कोणत्या ताज्या घटनेवर आधारलेला आहे. वृत्तलेखाचं नियोजन करताना हा तात्कालिकतेचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण वृत्तलेख हा कोणत्या तरी विशिष्ट निमित्ताने लिहिलेला असतो. त्यामागे तात्कालिक कारण असेल तर तो वृत्तलेख वाचक आवर्जून वाचतात. त्यासाठी त्याचं ताजेपण आणि समयोचितता साधली जाणं अत्यंत महत्वाचं असतं. कारण अनेक विषय असे तात्कालिक असतात आणि ते जर त्या घटनेवर तेव्हाच्या तेव्हा तो वृत्तलेख प्रकाशित झाला तर वाचक तो आवर्जून वाचत असतो. उदाहरणार्थ आता आपण बघू की सगळीकडे कोविड-19 कोरोनाचं सगळं आपल्याला कोरोनाचाच विचार सगळे करताना दिसतात. काय झालं, किती जण याने प्रभावित झाले, किती जण यामधून बरे झाले. हा आता आपण म्हणू आजचा काय आहे, तात्कालिक विषय आहे. कोरोना हा आजचा तात्कालिक विषय आहे. मग ह्या कोरोनाच्या संदर्भात जर वाचकाला अधिक माहिती उपलब्ध होणारी असा जर वृत्तलेख त्या लेखकाने लिहिला तर वाचक तो लगेच वाचेल. आज काय आलेलं आहे या संदर्भात, माहिती कशी आहे, आकडेवारी काय आहे. म्हणजे तात्कालिकता हे त्या वृत्तलेखाचं एक महत्वाची अशी बाब लेखकांना लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर वेगळेपणा. वेगळेपण ह्या बाबीचा विचार लेखकांना करणं आवश्यक आहे. कारण वाचकांची उत्सुकता आणि जिज्ञासा समजून घेऊन
वृत्तलेखाचं वेगळेपण जपणं महत्वाचं असतं. वृत्तलेखाच्या आराखड्याचा विचार करताना त्यामधील वेगळेपणा लक्षात घेण्याची गरज असते, कारण वाचकाला काहीतरी वेगळं पाहिजे असतं. तेच ते रटाळ जर असेल तर वाचक ते वाचणार नाही, आणि म्हणून वेगळेपणा वृत्तलेख लिहिताना लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर वाचकांचे लक्ष वेधणे. वृत्तलेखामध्ये अगदी विषयाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत वाचकांची उत्सुकता टिकून राहिली पाहिजे. त्यासाठी वृत्तलेख लिहिताना त्याचा एक आराखडा तयार करणं आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वसाधारणपणे वृत्तलेखाचा विषय, त्याची मध्यवर्ती कल्पना, शीर्षक, त्याचं पोट शीर्षक, त्यामधलं विवेचन, चित्रे, तक्ता, आलेख, नकाशा, छायाचित्रे या सर्वांचा विचार यामध्ये करणं आवश्यक आहे. ही चित्र तुम्हाला कुठं उपलब्ध झाली किंवा कुठं उपलब्ध होणार आहे, कोणाकडून घ्यायची आहे, याचा विचार सुद्धा त्या लेखकाला करणं आवश्यक असतं. वृत्तलेखाचा जो मजकूर आहे तो जितका उत्तम हवा असतो तितकीच त्याची चित्र देखील समर्पक आणि चांगली असणं आवश्यक आहे. कारण कधी कधी असं म्हणतात की एक चित्र 1000 शब्दांचे काम करतो. म्हणजे त्या अर्थाने वृत्तलेखाची उंची वाढवण्यासाठी समर्पक असं चित्र असणं आवश्यक असतं. आणि या संबंधीचं नियोजन जर केलं, त्यासाठी कच्चं टिपण किंवा संदर्भ तयार करून ठेवले तर वृत्तलेख लिहिणंही सुलभ होईल आणि तो वाचकांना वाचावासा वाटेल, माहितीपूर्ण वाटेल. आणि म्हणून वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे तेच, त्याचे कोणते संदर्भ आहे, चित्र, त्या चित्रांमधून वेगळ्या काही त्या बातमीबद्दल, त्या घटनेबद्दल सांगता येईल का, या सगळ्या गोष्टींचा विचार. यानंतर आपण शेवटचा मुद्दा बघू, वृत्तलेखाची शैली. वृत्तलेख लिहिताना वृत्तलेखाची शैली सुद्धा अत्यंत महत्वाची असते. कारण वृत्तलेखाचा प्रारंभीचा म्हणजे सुरुवातीचा जो भाग आहे तो कसा असतो, बातमीसारखा असतो. वृत्तलेखाच्या पहिल्या याच्यामध्ये भागामध्ये त्या बातमीची उकल झाली पाहिजे, त्याचा उलगडा झाला पाहिजे. ती बातमी कशावरती आहे, का आहे, या संदर्भात जी वाचकांची जिज्ञासा असते ती सुरुवातीच्या भागामध्ये पूर्ण होणं आवश्यक आहे. त्यानंतर जो मधला भाग असतो त्याच्यामध्ये त्या बातमीचं विवेचन केलेलं असलं पाहिजे. आणि शेवटच्या भागामध्ये या वृत्तलेखामधून काय अपेक्षित आहे, याच्यामध्ये काय बदल घडावा असं वाटतं, याचा विचार करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे वृत्तलेख लिहिताना त्याची भाषा ही सरळ, साधी, सोपी, मनाला थेट अशी भिडणारी असणं आवश्यक आहे. विवेचन करताना शब्दबंबाळपणा करणे टाळावे. शब्दबंबाळ करणं म्हणजे उगीच पाल्हा टाळावा. अगदी कमीत कमी योग्य आणि समर्पक अशा शब्दामध्ये आपले विचार मांडणे आवश्यक आहे. भाषा ही जड आणि समजण्यास कठीण असता कामा नये. वाक्य मोठमोठी प्रदीर्घ अशी असू नये, तर छोटी छोटी वाक्य असतील तर वाचकांना तो विषय समजून घेणं सोयीचं जातं. आणि शेवटी आपण ज्या विषयासंबंधीचा वृत्तलेख लिहित आहोत त्या विषयासंबंधीची वाचकांची जिज्ञासा शमली जात आहे ना, याचा विचार सुद्धा करणं आवश्यक आहे. कारण हे वृत्तलेखाच्या या शैलीचा जर विचार केला तर तो उत्तम असा वृत्तलेख तयार होईल. तर वृत्तलेख लिहिताना त्या लेखकाला ह्या 5 बाबी लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याचं विस्तृत विवेचन आपण बघितलं. वाचकांची अभिरुची काय आहे, तात्कालिकता, वेगळेपणा, वाचकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काय करावं लागेल, आणि वृत्तलेखाची शैली, ह्या 5 गोष्टी लक्षात घेऊन वृत्तलेख लिहिला जाणं आवश्यक आहे. असा वृत्तलेख जर लिहिला तर निश्चितच अतिशय चांगला वृत्तलेख होईल. तर आपण उपयोजित मराठीमध्ये मागचा तास आणि हा वृत्तलेख, त्याचे स्वरूप, त्याचे प्रकार, त्याचा विषय त्याच्यासाठी कसे सुचतात किंवा वृत्तलेख लिहिताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायचा, हे संपूर्ण भाग आपण अभ्यासला आहे. आजचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्यामुळे वृत्तपत्राचं स्वरूप सुद्धा काय वेगानं बदलत आहे. सध्याच्या याच्यामध्ये तर ब्रेकिंग न्यूजचा जमाना आहे आणि त्यामुळे लोकांना ज्या घटना कळण्याचा वेग आहे, तात्काळ कळण्याचा वेग प्रचंड वाढलेला आहे. लगेच घटना घडल्याबरोबर वाचकांना किंवा सर्वसामान्य जनतेला सुद्धा ती कळते.
त्यामुळे अभ्यासू आणि लेखन क्षमता असणाऱ्या व्यक्ती वर्तमानपत्राला वृत्तलेख लिहिण्यासाठी हव्या असतात. अशा स्वरूपाची लेखन क्षमता असणाऱ्या व्यक्तींना नोकरीत सुद्धा अनेक संधी उपलब्ध आहेत. वृत्तलेखासाठी विशिष्ट रकमेचं मानधन सुद्धा दिल्या जातं. त्यामुळे बातमीच्या पलीकडचं आणि वाचकांची भूक शमवणारं लेखन करण्याची क्षमता जर मिळवली तर वर्तमान क्षेत्रात मध्ये काम करण्याची सुद्धा संधी निश्चितच मिळू शकते. म्हणजे रोजगाराच्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला याचा विचार करता येईल. तर आपण आता तुमचं वर्ग 12वीच्या परीक्षेच्या दृष्टीने उपयोजित मराठीमध्ये 4ही भाग आपण व्यवस्थित अभ्यासलेले आहेत. जसं आपण पहिल्यांदा मुलाखत, नंतर दुसऱ्यांदा माहितीपत्र, अहवाल आणि वृत्तलेख या 4ही भागाचा आपण अभ्यास केलेला आहे. आतापर्यंत आपलं बरंचसं शिकवणं झालेलं आहे. या आठवड्यात आपल्याला एक घटक चाचणी घ्यायची आहे. त्या घटक चाचणी ती तुमची 25 मार्कांची असेल आणि ही घटक चाचणी आपण इथे फळ्यावर देऊ लिहून. ती तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे आणि त्याची उत्तरं सोडवायची आहे. जेव्हा आपलं महाविद्यालय सुरू होईल तेव्हा तुम्हाला ही वही सोबत घेऊन यायची आहे. आतापर्यंत जे झालेलं आहे त्याच्यामधल्या कुठल्याही 2 पाठांवर किंवा आपण असं म्हणू एक पाठ, एक कविता आणि उपयोजित मराठीचा एखादा भाग याच्यावरही तुमची युनिट टेस्ट राहील. तर तसा अभ्यास तुम्ही करायचा. ह्याच आठवड्यात आपण ती घेऊ आणि सगळ्यांनी ज्या छोट्या एक्सरसाइज बुक असतात त्या घ्यायच्या आणि त्याच्यावर ही युनिट टेस्ट सोडवायची.